या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चंद्रकांत जगन्नाथला फोन करत असतो, मात्र जगन्नाथ काही कॉल रिसीव करत नाही आणि त्यामुळे अस्मीच्या जीवात जीव येतो। तर तिलोत्तमा मध्येच म्हणते की मुळात मला कळत नाहीये की तुम्हाला त्या जगन्नाथला का कॉल करायचा आहे, त्याच्या बोलण्यावर तुमचा विश्वास आहे का? माझा तर नाहीये। आणि तसंही तो सगळे आरोप स्वतःवर घेईलच, कारण या मुलीची त्याला खूप काळजी आहे ना। त्याने या घरामध्ये या खोटारड्या मुलीला आणून ठेवलंय आणि तिच्यासाठी तो वाटेल ते करू शकतो आणि ही गोष्ट आपण आधी सुद्धा बघितली। आणि ते ऐकून चंद्रकांत म्हणतो की अगं तिलोत्तमा, मात्र आपण सारंगचा सुद्धा विचार करायला हवा ना। तर तिलोत्तमा म्हणत असते की सारंगने तर त्याचा निर्णय घेतला आहे ना, त्याला त्याचं कर्तव्य पार पाडायचं आहे, तर मग ठीक आहे, पण मग आता मी जो काही निर्णय घेईल ना तो सुद्धा तुम्हा सगळ्यांना मान्य करावा लागेल। आणि ते ऐकून चंद्रकांत विचारतो की काय निर्णय घेतला आहेस तू? आणि त्यावेळी तिलोत्तमा सांगते की जोपर्यंत ही खोटारडी मुलगी या घरात आहे तोपर्यंत अस्मीसुद्धा आता इथेच राहणार। आणि हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो। अस्मी, ऐश्वर्या आणि राजकुमार मात्र खूपच खुश होतात। सारंगमध्ये बोलायचा प्रयत्न करतो, परंतु तिलोत्तमा म्हणते की मी घेतलेला निर्णय आता बदलणार नाही। अस्मी माझ्या दारात आली आहे तर तिला मी आश्रय देणारच। आणि हे ऐकून सगळेच जण काळजीत पडतात आणि मग त्यानंतर ते सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात। अस्मी सारंगसोबत बोलायचा प्रयत्न करू लागते, परंतु तो तिच्याकडे बघतही नाही आणि तो देखील तेथून निघून जातो। आणि मग त्यानंतर हॉलमध्ये फक्त अस्मी आणि सावली या दोघीच जणी असतात। त्या दोघीही एकमेकींकडे पाहत असतात आणि मग सावली तिचं खाली पडलेलं ते तुटलेलं मंगळसूत्र उचलायला जाते। त्या मंगळसूत्राचे सगळे मणी इकडे तिकडे पडलेले असतात। सावली रडतच ते सगळे मणी गोळा करू लागते आणि ही गोष्ट अस्मी बघते। सावलीने मणी गोळा केल्यानंतर अस्मी ते मणी पुन्हा तिच्या हातातून खाली पाडते आणि ते बघून सावलीला वाईट वाटतं, पण ती अस्मीला काही बोलत नाही आणि पुन्हा मणी गोळा करते। परंतु अस्मी पुन्हा ते मणी खाली पाडते आणि जेव्हा ती तिसऱ्यांदा मणी खाली पाडायला जाते तेव्हा सावली तिची मूठ बंद करते आणि रागातच अस्मीकडे बघू लागते। ती अस्मीला म्हणत असते की जर तुला तोडता येत असेल ना तर मला जोडता येतं। आणि हे ऐकून अस्मीसुद्धा चिडते। तर सावली म्हणत असते की काय खरं आणि काय खोटं हे मला माहीत आहे, तू सांगायची तर अजिबात गरज नाही आणि लवकरच सत्य सगळ्यांच्या समोर येईल। आणि तिचं असं बोलणं ऐकून अस्मी मात्र मनातून घाबरते। तर सावली जाता जाता तिला पुन्हा ते मंगळसूत्र दाखवत म्हणते की या काळ्या मण्यांची काय किंमत आहे ना हे तुला कधीच कळणार नाही। आज जरी तू हे मंगळसूत्र तोडलं असशील ना तरी लवकरच सारंग सर ते पुन्हा माझ्या गळ्यात घालतील। पण ते ऐकून अस्मी हसतच म्हणते की सारंगला आता हे सगळं करायला वेळ मिळणारच नाही, कारण मी परत आली आहे ना, आता बघ मी काय काय करते ते। आणि ती हसतच तेथून निघून जाते। तर दुसरीकडे जगन्नाथजींचा तो कार्यक्रम सुरू असतो। अनेक लोक त्या कार्यक्रमासाठी आलेले असतात। देवासुद्धा प्रमुख पाहुणा म्हणून आलेला असतो। जगन्नाथजी लोकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतात, त्यांना शास्त्राबद्दल माहिती सांगत असतात। मात्र त्याच वेळी भैरवी त्या ठिकाणी येते आणि ती टाळ्या वाजवत म्हणते की वा जगन्नाथ, तू आता लोकांना शास्त्र काय आहे हे सांगणार का? मग त्यानंतर ती मीडियासमोर आणि त्या सगळ्या लोकांसमोर जगन्नाथचा खूप मोठा अपमान करते। ती म्हणत असते की ज्या माणसावर तुम्ही एवढा विश्वास ठेवता तो माणूस एक नंबरचा विश्वासघातकी आहे। मेहेंदळे कुटुंबासोबत त्याने खूप मोठा विश्वासघात केला आहे। आणि मग त्यानंतर जगन्नाथने सारंगच्या लग्नामध्ये काय केलं हे ती मीडियासमोर सांगते आणि ते सगळं काही ऐकून लोक तर जगन्नाथजींवर खूप चिडतात। तर भैरवी वाटेल ते बोलत असते, जगन्नाथवर काही आरोप करत असते, पण त्यावेळी जगन्नाथ मात्र शांत राहतो, तो काहीच उत्तर देत नाही। तर ते सगळे लोक जगन्नाथजींना जाब विचारायला सुरुवात करतात। तर देवा त्यांना समजावत म्हणतो की तुम्ही त्यांची बाजू एकदा ऐकून तरी घ्या, पण ते लोक म्हणतात की आमचा आता या खोटारड्या माणसावर विश्वास नाही आहे आणि ते तेथून निघून जातात। आणि मग त्यानंतर जगन्नाथजी मीडियाला सुद्धा तेथून जायला सांगतात। तर भैरवी हसतच म्हणत असते की काय झालं जगन्नाथ, आता कळली ना तुला तुझी लायकी? ते ऐकून जगन्नाथ रागातच म्हणतात की भैरवीबाई, तुम्ही हे जे काही केलं आहे ना ते योग्य नाही, हे सगळं तुम्हाला खूप जड जाणार आहे। तर भैरवी हसतच म्हणते की आता तू काय करतोस ना ते मी सुद्धा बघते। आत्तापर्यंत तू माझ्या मुलीचा कार्यक्रम कितीतरी वेळा उधळवून लावण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं, तुला ते शक्य झालंच नाही। पण आता बघ, ज्या लोकांचा तुझ्यावर इतका विश्वास होता ना
तेच लोक आता तुझ्या तोंडात शेण घालतील. आणि भैरवीचं असं बोलणं ऐकून जगन्नाथजी तर खूप चिडतात, पण ते त्यावेळी तिला काही उत्तर देत नाही. आणि मग भैरवी त्यांना हसतच अस्मी मेहेंदळ्यांच्या कुटुंबात आल्याचं सांगते आणि म्हणते की एकदा तुझी आणि तुझ्या मुलीची पत्रिका बघ, तुमच्या पत्रिकेत नेमका कोणता ग्रह आला आहे ना याचा जरा विचार कर. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. तर तो देवा मनाशी म्हणत असतो की या दोघांची काहीतरी दुश्मनी दिसते, ही भैरवी वजे नेमकी कोण आहे, काय आहे हे आता शोधून काढायलाच हवं. तर दुसरीकडे अस्मी तिलोत्तमाकडे जाते आणि तिचे पाय पकडत म्हणते की मॅडम, आता तुम्हीच मला मदत करा, तुम्हीच न्याय करा, मला माझं प्रेम हक्काचं स्थान परत मिळवून द्या. आणि त्यावेळी तिलोत्तमा तिला उठवत म्हणते की अस्मी, हे काय करतेस तू? तर अस्मी रडतच तिला म्हणत असते की मॅडम, माझ्यावर खूप अन्याय झाला आहे, माझं आयुष्य ना माझं राहिलंच नाही. त्या जगन्नाथने आणि सावलीने त्यांना हवं ते माझ्याकडून करवून घेतलं, पण आता प्लीज तुम्ही मला माझा हक्क परत मिळवून द्या. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की अस्मी, काळजी करू नको, सगळं काही हळूहळू ठीक होईल, मी आहे तुझ्यासोबत आणि मी आता तुझ्यावर या घरात अन्याय होऊ देणार नाही. आणि हे ऐकून अस्मी खुश होते. पण त्यानंतर मग ती ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि अस्मीला विचारू लागते की या घरात येण्याच्या आधी तू माझ्यासोबत कॉन्टॅक्ट का नाही केला, सरळ या घरात येण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि त्यावेळी अस्मी म्हणत असते की मी विचारही केला होता तुमच्यासोबत बोलण्याचा, पण मग मला तुमचे ते सगळे नियम आठवले, प्रेमात पडायचं नाही, सारंगच्या जवळ जायचं नाही, मूलबाळ होऊ द्यायचं नाही, आणि मला ना हे सगळं आता जमणार नाही. आणि हे ऐकून ऐश्वर्या अस्मीवर खूप चिडत्याने म्हणते की तुला चांगलंच माहिती आहे माझ्याशिवाय तुझा या घरात टिकाव लागू शकणार नाही, जर मी ठरवलं ना तर तुला क्षणात त्या घरातून बाहेर काढू शकते. पण ते ऐकून अस्मी म्हणते की मला माहिती आहे तुम्ही असं काही करू शकणार नाही, कारण तुम्हाला माझी गरज आहे. आणि अस्मीच्या अशा बोलण्यामुळे ऐश्वर्या खूप चिडते. दुसरीकडे ती भैरवी पुन्हा मेहेंदळ्यांच्या घरी आलेली असते. सावली तिच्यासाठी चहा घेऊन येते. भैरवी मुद्दाम विचारत असते की काय गं सावली, काय झालं, तुझ्या चेहऱ्याचा असा रंग का उडालाय? आणि मग ती हसतच म्हणते की अरे च्या, मी तर विसरलेच होते, ती अस्मी म्हणजे तुझी सवत परत आली आहे ना, आता खरंच बघायला मजा येईल पुढे काय घडतंय ते. आणि मग ती सावलीला हे सुद्धा सांगते की उद्या माझ्या ताराचा कार्यक्रम आहे आणि तुला तिथे तिच्या मदतीसाठी यावं लागेल, हे लक्षात ठेव. तितक्यात तिलोत्तमा त्या ठिकाणी येते आणि त्या दोघीजणी मिळून सावलीचा अपमान करायला सुरुवात करतात. पण मग त्यानंतर जगन्नाथजीसुद्धा तिथे येतात. तिलोत्तमा विचारते की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तर जगन्नाथजी म्हणत असतात की चंद्रकांत रावांचे खूप फोन होते म्हणून मी इथे आलो. आणि त्यावेळी भैरवी म्हणते की हा माणूस इथे का आलाय ना हे मी तुला सांगते तिलोत्तमा. आणि मग त्यानंतर ती जगन्नाथजींच्या कार्यक्रमात जे काही घडलेलं असतं त्याचा व्हिडिओ तिलोत्तमाला दाखवते आणि म्हणते की हा माणूस किती विश्वासघातकी आहे हे आता सगळ्याच जगाला कळले, आता याच्या पायरीवर डोकं ठेवायला कोणीही येणार नाही. आणि तितक्यात ऐश्वर्या आणि अस्मीसुद्धा तिथे येतात. अस्मीला बघून जगन्नाथ खूप चिडतो, तर ती देखील घाबरलेलीच असते. तिलोत्तमा मात्र हसतच म्हणते की काय झालं जगन्नाथ, आता तुझ्या मुलीसोबत तुझ्याही चेहऱ्याचा रंग उडाला का? तू विचार करतोयस ना की अस्मी इथे काय करते येते? आणि मग त्यानंतर तिलोत्तमा, भैरवी, ऐश्वर्या, अस्मी जगन्नाथजींना वाटेल ते बोलायला सुरुवात करतात. तिलोत्तमा आणि भैरवी तर जगन्नाथजींचा खूपच अपमान करत असतात आणि त्यावर अस्मी आणि ऐश्वर्या हसत असतात. सावलीला मात्र या सगळ्याचा खूप त्रास होत असतो, पण त्या चौघींपुढे ती काहीच बोलू शकत नाही. आणि जगन्नाथजीसुद्धा शांत असतात. आणि मग त्यानंतर ते मनाशी म्हणतात की आजपर्यंत मी गप्प होतो कारण मला माझ्या सावलीच्या नजरेतून उतरायचं नव्हतं, पण आता मी गप्प बसणार नाही कारण पाणी डोक्यावरून चाललं आहे. या सगळ्यांचा हिशोब मी चुकता करणार आणि सुरुवात होणार या भैरवी वजेपासून. तिला तर मी असं सोडणार नाही आणि त्यासाठी मला माझ्या मुलीच्या नजरेतून उतरावं लागलं ना तरीही चालेल, मी माझ्या सावलीची माफी मागेल, पण आता मी गप्प बसणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.